गणपतीचं महिमा सांगा की. माझं नाव श्रीमंत बाबूराव बबलेश्वर, राहणार भंडार कवटे. या खानापूरचा इतिहास सांगायचं म्हटलं तर या मूळ गावाचं नाव मातोळी होते. मातोळी नंतर या गावाचं एक फार मोठं एक संत होऊन गेले, ओगसिद्ध. सिद्धापूरजवळ ओगसिद्ध नावाचं गाव आहे, म्हणजे सिद्धापूरजवळ ओगसिद्ध देव आहे. ते देव ह्या गावात आले होते. या पाटलिकी एकच घर होता गावात. मग त्या पाटलिकीला वंश वाढवण्यासाठी त्यांनी त्या मुलासाठी त्यांनी हे दिला, खारीक हे दिला, भंडार खारीक. त्यामुळे ह्या गावाचं मोठं स्थान झालं. आणि या गावामध्ये आता महासिद्ध आपलं ओगसिद्ध आणि गणपती या दोघांचा सुद्धा महिमा या ठिकाणी आहे. आणि अफजल खान या गावावरूनच पंढरपूरला गेला, मासुंड मार्गे, म्हणून या गावाला खान पडलं. खान मुक्काम केला म्हणून खानापूर. आणि तेलगाव नावाचं पलीकडे गाव आहे. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर दिवटे लावले म्हणून तेलगावपासून तेलगाव पडला. आणि खानाचं मुक्काम होता म्हणून खानापूर पडलं. आणि पलीकडं सिद्धापूरच्या पलीकडे जाऊन मासुंड मार्गे ते पंढरपूरला गेले, असं त्यांचं मूळ इतिहास आहे. आणि गावचं छोटंसं गाव आहे आणि संपूर्ण सुजलम सपलम आहे. सर्व गावाचे लोक सर्व या ओगसिद्ध आणि गणपतीला फार मानतात. आणि अनादिकालापासून ह्या गावात समृद्धी आहे, शेती व्यवसाय आहे आणि सर्व गुण्या गोविंदाने लोक राहतात. आत्ताच चंद्रकांत पाटलांनी जे माहिती दिली त्याचं एक अत्यंत जवळचं एक उदाहरण आजच त्यांनी स्वतः म्हणजे सद्भक्तांनी सांगितलं. तो गाण्या मालकाकडं, वाहन मालकाकडं ऊस तोड म्हणून कामगार आहे. आणि त्यांनी एक नवस मागितलं होतं की मला एक मुलगा व्हावं. मग त्याला यावर्षी मुलगा झाला. त्यांनी कुठून नंदुरबार जिल्ह्यातला एक छोट्याशा गावातला माणूस आहे. म्हणजे त्यांनी असं एकदम आत्मीयतेनं सांगत होता. जवळजवळ त्यांनी 5 ते 10 किलो पेढे वाटून त्याचा आनंद व्यक्त करून गेला होता. नंदुरबार जिल्ह्यापर्यंत आमच्या गणपतीचं महती ऊसतोड कामगार म्हणा किंवा गोरगरीब म्हणा, ज्यांना जे अनुभवाला येतं त्याचं ते प्रचिती आम्हाला ते देऊन जातात. असं महत्त्व या गणपतीचं आहे. अशी स्वयंभू गणपती यात्रा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. दरवर्षी मकर संक्रांती झाल्यावर दुसऱ्या दिवशी किंक्रात या दिवशी खानापूर तालुका दक्षिण सोलापूर या गावामध्ये स्वयंभू गणपतीचं यात्रा भरवला जातो. या ठिकाणी या यात्रेचं वैशिष्ट्य या गणपती नवसाचा देव आहे. या ठिकाणी अनेक भक्तांना असं प्रचितीत झाले की एका वर्षी यात्रेला येऊन त्यांनी नवस करून गेले आणि दुसऱ्या यात्रे येईपर्यंत त्यांचा नवस या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. असं अनेक भक्त आम्हाला भेटत असतात कमिटीच्या लोकांना. आणि असं या यात्रेला आलो होतो, असं नवस केलं होतो, असं या ठिकाणी आमचं पूर्ण झाले. आम्ही त्या ठिकाणी कोण सोनं घालतील, कोण चांदी घालतील, कोण त्यांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी देणगी या ठिकाणी नवस पूर्ण करतात. त्यांनी अशा प्रकारे आमचा हा यात्रा मोठ्या उत्साहात एक दिवशीच असतो. परंतु या ठिकाणी साधारणतः 4 ते 5 लाख लोक या ठिकाणी या यात्रेत उपस्थित असतात. हा खरं तर म्हटलं तर छोट्याशा गावामध्ये एक भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरवली जातो. अशा आमच्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे.